मला ना प्रॉब्लेम काय झालाय, ऍसिडिटीचा त्रास मला परत स्टार्ट व्हायला लागला। हा माझा फोटोग्राफर आहे पण यांनी ह्यावेळी दगा दिलाय। लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अजिबात जॉबला जाऊ वाटत नाही आणि मागे हा ढिगभराचा पसारा पडला ऍज युजल। जय देवी जय महालक्ष्मी माता। गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी आज जॉबला निघाले। आज लक्ष्मीपूजन आहे। काही लोकांना सोमवारी सुट्टी दिली, काही लोकांना मंगळवारी सुट्टी दिली। माझ्या पप्पांना सोमवारीची सुट्टी आहे, म्हणजे आजची सुट्टी आहे, आणि मला मंगळवारची सुट्टी आहे। इतका वैताग आला ना, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अजिबात जॉबला जाऊ वाटत नाही, बट आता जावं लागणार आहे। कारण गणपतीत मस्त 5-5 दिवस सुट्ट्या घेऊन झालं आणि आता सुट्टी घेता येणार नाही। घरातूनच मला ब्लॉग शूट करायचा होता पण विसरले नाही। मला ऍक्च्युली खूप घाई झाली, माझी ट्रेन पण मिस झाली, मी दुसरी ट्रेन पकडली आहे। सो आता मी विचार करते की थोडंसं लवकर निघावं, म्हणजे माझ्या मॅनेजरला जरा मस्का मारून की आमच्या इकडे आज लक्ष्मीपूजन करणार आहेत वगैरे वगैरे असं बोलून निघावं। लेट्स सी व्हॉट हॅपन्स। मी तुम्हाला ब्लॉग मध्ये दाखवेलच, आणि हा ब्लॉग लेट पोस्ट होईल का तर माझ्या गोव्याची सिरीज चालू आहे, पण करेन मी पोस्ट, नक्की करेन, पण थोडा लेटच पोस्ट होईल। हा ठीक आहे, सो लेट्स गेट स्टार्टेड। ऑफिसमध्ये पोहोचले आणि इकडे सगळा स्टाफ आलाय आणि काम करतो। निम्म्याने सुट्टी घेतली, निम्मे नाही आलेत। आज ना नेमकी लोकांना कळतच नाही की लक्ष्मीपूजन आहे, म्हणजे आज आहे की उद्या आहे। आय डोंट नो। माझी पण मम्मी मला आता बोलते की उद्या करू। भाई मी तिला बोलले मी ब्लॉग शूट करते, अगं असं नको करू। सो लेट्स सी व्हॉट हॅपन्स। मी तुम्हाला सांगते कसं होतं, म्हणजे मी तुम्हाला दाखवेनच। आत्ता मला प्रचंड भूक लागली, मी खिचडी आणली। आज सोमवारचा उपवास आहे माझा, सो आता मी पहिले ती खाते आणि नंतर मग ब्लॉग कंटिन्यू करते। आणि हा ऑफिसमधलं मला जास्त नाही दाखवता येणार, सो डोंट माइंड। मे बी याच्यानंतर मी डिरेक्टली घरचंच दाखवेन। आय डोंट नो एक्झॅक्टली व्हॉट हॅपन्स। मी घरी जायला निघाले आणि कैरी खाते कारण खूप भूक लागली। मला खिचडी खाऊ वाटत नव्हती रिपीट। चांगली वाटते उपवासाला कैरी वगैरे खायला। अगं बघू मम्मीने काय डेकोरेशन केलंय की नाही कळलं, डेकोरेशनच बोलते, मांडणी लक्ष्मी पूजेची। सो लेट्स सी। आणि आज ट्रेन मध्ये काहीच गर्दी नाही कारण निम्म्या लोकांना सुट्टी आहे, मी सोडून। मी घरी आले आणि लोळत पडले। मला इतका कंटाळा आलाय। मला ना प्रॉब्लेम काय झालाय, ऍसिडिटीचा त्रास मला परत स्टार्ट व्हायला लागला आणि मला हायपर ऍसिडिटीचा त्रास आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। मला सगळं डीप ब्रीदिंग करायला लागतंय, त्याच्यावरनं थंड दूध प्यायचं असतं। पण द थिंग इज की थंड दुधाचा असर, म्हणजे आता कुठल्याही होम रेमेडीचा असर जरा लेटच होतो। मग आता मला, आणि मी पॅन्टोप्राझोल गोळी पण घेतली पण मला त्याने पण काही फरक पडेना। परत मी पुदिनहारा नावाची सुद्धा गोळी घेतली, मला त्यानेही काही फरक पडेना। हो गॉड, इन्स्टंट रेमेडी मला नाही वाटत की ॲसिडिटीसाठी आहे। आणि माझी ॲसिडिटी जरा वेगळी आहे, म्हणजे मला पॅकेट फूडने ॲसिडिटी होते, दुसरं काही खाल्ल्याने होत नाही। पण जर मी पॅकेट फूड म्हणजे बाहेरचे असे कुरकुरे चिप्स हे सगळं खाल्लं ना की मग मला ॲसिडिटी होते आणि असं इथे असं जरा जडजड लागतं आणि मग म्हणजे असं डीप ब्रीदिंग करायला लागतं। मला इथूनच असं वाटतं की मला श्वास कमी पडतो की काय, असं होतं मला। सो मी आल्या एक थंड ग्लास दूध पिली आणि लोळत पडले का आता माझा उपवास पण आहे। मला लय थकल्यासारखं झालं, खरंच सांगते। हो गॉड, मी आता थोड्या वेळाने तुम्हाला तयारी दाखवेल, कसं चालू आहे लक्ष्मीपूजनाचं वगैरे, कशी तयारी, काय मी कुठली साडी घालणार आहे, काय काय बघू आता कसं होतं आहे। हे बघा, इथे पूजा मांडायची आहे, याच्यावर बसायचं आहे आणि ते जे आहे ते त्याला काय बोलतात त्याला मला माहीत नाही, त्याच्यावर हे अस्तर टाकायचं आहे, म्हणजे हे देवाचं वस्त्र टाकायचं आहे। आणि हे सगळं साहित्य पप्पांना काढून दिलंय, त्यांना म्हटलं तुम्ही पूजा मांडा, मग मी व्हिडिओ घेईल, तोपर्यंत मी पण रेडी होते। मग पूजा मांडल्याच्या नंतर वाचन वगैरे काय काय असतं। इकडे सगळे दिवे वगैरे लावून झालेत, आकाशकंदील पण लावलाय, बाहेर सुद्धा रांगोळी वगैरे काढली आहे। लेट मी शो यू। बघा, ही रांगोळी काढली आहे ही। यांच्या दाराच्या बाहेर पण मीच काढली, कारण त्या भाभी मला कायम सांगत असतात की बाई आमच्या इथे सुद्धा रांगोळी काढ, आणि यांनी सुद्धा ही अशी काढली आहे मस्तपैकी। सो ऑलमोस्ट
सर्व झालंय. मम्मी हार बनवते. आता पप्पा जेव्हा पूजा मांडायला घेतील तेव्हा मी हा व्हिडिओ स्टार्ट करेन परत. बाहेरचा आवाज खूप आहे मला माहिती आहे. फटाके वगैरे सगळीकडे फुटतात. रांगोळीचे हे असे हात झाले ते एकदम चुरचूर करतात मला. आणि एक सेकंड, हे पुरण पण बारीक झालंय. कटाची आमटी बनवून झाली आहे. नंतर आम्ही गरम गरम पोळ्या करणार आहोत. म्हणजे पूजा जेव्हा पप्पा मांडतील ना, मला तर वाटतं ड्रेस बदलायच्या आधी पहिले पोळ्या करून घ्याव्या मला तसं वाटतं. लेट्स सी मम्मी काय बोलते. मम्मी अय पहिले आपण पोळ्या बनवून घेऊ मगच मी ड्रेस बदलते. नाही तर मग परत गरम गरम होतं ग. आता करायची स्टार्ट पप्पा. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयांची सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची कंठी जळके माळ मुक्ता फळांची करवीर पूर्वासिनी सुरवर मुनिमाता पुरहर वरदायिनी मुरहर प्रियकांता कमलाकारे जठरी जन्मविला दाता जय देवी जय महालक्ष्मी माता. हलील लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगण आनंद पूजन भावे ओ आळीन म्हणेन मा त्वमेव माता पिता त्वमेव बंधुच सखा त्वमेव. आता पुरणपोळ्या भाजतेय. गरम गरम पोळ्या खायला घ्यायच्यात म्हणून मम्मी मला बोलली की सगळ्यात शेवटी पुरणपोळ्या करू. इकडे बघा तुम्हाला दिसत असेल आमटी वगैरे रेडी आहे. दूध पण तापवून झालंय. मगाशी पुरी एकदम छान म्हणजे फुगत होती. आता नाही फुगत आहे. मी ते कपडे काढून ठेवले. म्हटलं आता नंतर थोड्या वेळाने साडी घालेन. आणि पोळी झाली आहे. हे बघा फ्रेंड्स मी कशी रेडी झाले. आणि मागे हा ढिगभराचा पसारा पडला ॲज युजल. मी आधी ती साडी घालणार होते, पिंकवाली आहे, हा तिच्यावरचा ब्लाऊज आहे. पण ॲक्च्युली ती एवढी खास नव्हती दिसत म्हणून मग मी ही जरा कॉन्ट्रास्ट करायचं ट्राय केलं. मला प्रचंड गरम झाले. मी आता निघते आणि तुम्हाला तिथे गेल्यावर पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही. आम्ही आता पोहोचलोय. हे बघ इकडे डेकोरेशन असं केलं. काय झालं? हा पोहोचलोय आम्ही. हा मी बॅग काय नाही ठीक आहे. दिसतोय ना तुम्हाला? आम्ही दिसतोय ते आपल्याला कमेंट बॉक्समध्ये सांगतील आम्ही दिसतोय की नाही. हे वडाळे लेक आहे. इकडे बरेच जण येतात फोटोशूटसाठी वगैरे. छान येतोय. अजून ताईची फॅमिली पण यायची आहे. माझी आली आहे. ती तिकडे बसले. आम्ही म्हटलं की ती त्यांची फॅमिली येईपर्यंत फोटोशूट करून घेतो. नंतर मग इकडे वॉक करायचं. हॅलो. आमचा सगळ्यांचा खूप चांगला फोटोशूट झालाय. मम्मी पप्पा पुढे गेलेत म्हणून त्यांना फोन करून ताई मागे बोलवते. रणजित अजिबात सॅटिस्फाईड नाहीये मी तू फोटो काढलेस म्हणून. नेक्स्ट टाइम भेटेल. नेक्स्ट टाइम. हा माझा फोटोग्राफर आहे पण यांनी ह्या वेळेस दगा दिलाय.
ताईने छान फोटो काढलेत ह्यावेळी. बाई मी तर सगळ्यांचे खूप भारी फोटो काढले. मला आताची ट्रिक कळाली पण नाही. आणि मी कशी दिसते मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगा. सगळ्यांना हॅपी 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 दिवाळी. आणि आता थोड्याच वेळात घरी पण जायचं. एक्स्ट्रीम गरम झालंय. हेअर्स ओपन ठेवले त्याच्यामुळे पाठ टाकी भिजली आहे. मला तर सिरियसली असंच वाटतंय. सो आता आम्ही निघू. आणि कशी दिसते अशी चांगली दिसते की हे घालून चांगली दिसते. येऊ दे की मग. मी आता घरी आले आणि ड्रेस वगैरे चेंज करते. आणि काही नाही, आजचा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. मी कशी दिसते मला कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगा. आणि व्हिडिओला लाईक शेअर कमेंट सबस्क्राईबसुद्धा करा नवीन असाल तर. आणि लाईक शेअर कमेंटसुद्धा करा. सो सगळ्यांना हॅपी दिवाळी, लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि हा ब्लॉग थोडासा लेट पोस्ट होणार आहे त्याच्यामुळे आय एम रिअली व्हेरी सॉरी. सो बाय बाय.